आता पुढच्या काही वेळामध्ये भाषण करणार आहे। आपण समोर जर बघितलं तर जे नाशिकमध्ये बळी गेलेले आहेत खड्ड्यांमुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि याला जबाबदार कोण अशा स्वरूपाचा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित केला जातोय। आपण जर बघितलं तर आता समोर नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलक धडकलेले आहेत आणि या ठिकाणी आता संजय राऊत यांच्याकडून भाषण केलं जाणार आहे। त्यामुळे आता संजय राऊत प्रशासनाला कशा पद्धतीने प्रशासनावर टीका करतायत, जाब विचारतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आंदोलक महापालिकेवर धडकलेले आहेत आणि या ठिकाणी आता पुढच्या काही वेळामध्ये संजय राऊत भाषण करतील। प्रशासनावर नेमके संजय राऊत कोणत्या शब्दामध्ये टीका करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण थेट गेलोय नाशिकमध्ये खड्ड्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। ठाकरे सेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेत। नाशिकमधलं शिवसेना भवन ते महानगरपालिका भवन इथपर्यंत ठाकरे सेनेनं मोर्चा काढलाय। जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून नाशिककरांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न ठाकरे सेनेनं केलाय। आपण पाहतोय की नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जे अपघात झाले त्या अपघातामध्ये अनेक नाशिककरांचा बळी गेला होता आणि याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि ही दुरावस्था दूर करण्यासाठी ठाकरे सेनेने आता हा मोर्चा काढलाय। नाशिकमधील खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आता रस्त्यावरती उतरली आहे। संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। नाशिकचं शिवसेना कार्यालय ते मनपा कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा ठाकरे सेनेने काढलाय। हेलो 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 गिरीश महाजनच्या चोर है, 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 चोर है। अरे गिरीश महाजनच्या बैलाला, अरे गिरीश महाजनच्या बैलाला भाजप प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेवर कृपया गाडी चढायचं नाहीये, गर्दी झालेली आहे वरच्या गाडीवर। अरे चुप, नाशिकमध्ये ठाकरे सेनेनं आक्रमक होत मोर्चा काढलाय। त्याचीच ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। नाशिकमध्ये खड्ड्यांवरून ठाकरे सेना आक्रमक झाली आहे आणि ठाकरे सेनेनं जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधलंय। संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेनेनं हा मोर्चा काढलाय।